की इराणची मिसाईल्स किती आहेत ह्याचाही अंदाज त्यांना नाही आहे, कुठे आहेत याचाही अंदाज नाही आहे, ते किती काळ टिकू शकतील ह्याचाही अंदाज नाही आहे. आणि त्यामुळे अमेरिका आणि इस्रायलने त्या मोसादचा खूप गाजावाजा आहे इंटेलिजन्सचा, आणि आहे ते खूप इंटेलिजन्सचं नेटवर्क त्याचं खूप मोठं आहे. परंतु तरीसुद्धा इराणमध्ये त्यांना पेनिट्रेट करता आलं नाही. काही लोक इराणच्या त्या विरोधकांमधले इस्रायल आणि अमेरिकेला मदत करत होते असा संशय आहे, परंतु त्यांची संख्या फारच कमी आहे. आणि त्यांनी शेवटी आपल्या देशाचा विचार करून आमच्या देशातली राजवट बदलायची असेल तर ती आम्ही बदलू, बरोबर. अमेरिकेने बॉम्बिंग करून ती बदलायची गरज नाही अशी भूमिका घेतल्यामुळे त्यांचा जो रिजिम चेंज म्हणजे राजवट बदलण्याचा जो डाव होता तोही उद्ध्वस्त झालेला आहे. आता हा जो 5 दिवसाचा त्यांनी काय म्हणतात शांतता ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे अमेरिकेने, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा प्रश्न आहे. कदाचित असं असेल की ह्या 5 दिवसामध्ये त्यांना जे लष्कर उतरवायचे तिकडे आहेच. आणि ते म्हणजे आता जेव्हा मरीन्स ते 5 दिवसाचा त्यांनी पॉज डिक्लेअर केलाय आणि दुसरीकडे युएस मरीनची हालचाल सुरू झाली आहे आणि ते होर्मुज मध्ये पोहोचायला लागलेले आहेत. त्यामुळे ते जर तिकडे आले तर मग युद्ध जमिनीवर सुरू होईल. आता फक्त हवाई युद्ध आहे आणि मग मात्र ते तिसरं महायुद्ध नाही पण अगदी खूप म्हणजे व्यापक युद्ध होईल.